नागपुरातील हिवाळी अधिवेशनामध्ये 18 विधेयकं मांडणार. सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार. निधी, शेतकरी कर्जमाफी, तपोवन, वृक्षतोडीवरून विरोधक सरकारला घेरण्याची तयारी. दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते नाहीत हे राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडतंय. भास्कर जाधवांची महायुतीवर टीका. पाचवी बहुमत असूनही सरकार घाबरतंय, जाधवांचा निशाणा. विरोधी पक्षनेतेपदासाठी आमचा दुराग्रह नाही, पण अध्यक्ष आणि सभापती निर्णय घेतील. फडणवीसांची प्रतिक्रिया. तर संख्याबळ मिळवा आणि विरोधी पक्षनेतेपद गमवा, शिंदेंचा टोला. विरोधी पक्षनेतेपदाचा प्रस्ताव प्राप्त, योग्य वेळी निर्णय होईल. विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंची माहिती. हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता निवडला जाणार का, याकडे लक्ष. अधिवेशनामध्ये महायुतीच्या सर्वच मंत्र्यांनी उपस्थित राहावं. कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना. अधिवेशनाचा कालावधी कमी असल्यानं सर्वच मंत्र्यांची उपस्थिती अनिवार्य. शेतकऱ्यांसाठी 663 कोटींच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मंजुरी. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला कॅबिनेट बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव मंजूर. उद्धव ठाकरे इंडिगोनं फिरत नाहीत, त्यामुळे त्यांना अधिवेशनाला यायला अडचण नाही. इतर कोणाला अडचण असेल तर आम्ही समृद्धी महामार्गही बांधलाय. फडणवीसांचा ठाकरेंसह विरोधकांना टोला. इंडिगो पुन्हा पुरवत होतीये, पण चूक केली म्हणून कारवाई होणार. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. फ्लाईट्स रद्द झाल्या, त्या प्रवाशांना पैसे परत देण्याच्या इंडिगो प्रशासनाला सूचना. इंडिगो विमानसेवेवर परिणाम. स्पाइस जेट कंपनीकडून अतिरिक्त 100 उड्डाणं वाढवण्याचा निर्णय. प्रवाशांचे हाल होत असल्यामुळे कंपनीचा निर्णय. मुंडवा जमीन गैरव्यवहारामधील आरोपी निलंबित. उपनिबंधक रवींद्र तारू अटकेत. पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला तारूनं दस्त म्हणून दिल्यानं कारवाई. बावधन पोलिसांनी ठोकल्या बेड्या. नाशिकच्या तपोवनात पर्यावरण प्रेमींची मोठी गर्दी. पथनाट्य, कवी संमेलन, ऑर्केस्ट्रा आणि विविध कलांच्या माध्यमातून वृक्षतोडीला विरोध. नाशिकच्या सप्तशृंगी घाटामध्ये गणपती पॉइंट जवळ इनोव्हा दरीमध्ये कोसळली. अपघातामध्ये 5 जणांच्या मृत्यूची भीती. स्थानिक नागरिक आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून मदत कार्य सुरू. उत्तर गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीमध्ये 25 जणांचा मृत्यू. जखमींना रुग्णालयामध्ये उपचार सुरू. मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50,000ची मदत जाहीर. क्रिकेटपटू स्मृती मंधानाचं लग्न मोडलं. हे प्रकरण इथेच संपलं. आता पुढे जाण्याची वेळ. सोशल मीडियावर पोस्ट करत स्मृतीची माहिती. देशातील विविध बँकांमध्ये तब्बल 78,000 कोटी रुपये बेवारस पडून मालकांना शोधून पैसे परत करण्यासाठी केंद्राकडून शिबिराचं आयोजन. पंतप्रधान मोदींची माहिती. पिढ्यानपिढ्या आरक्षणाची फळं चाखणाऱ्यांसोबत आरक्षणापासून वंचित राहिलेल्यांना सामना करावा लागतोय. याला समानता म्हणायची का? निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवईंचं परखड मत. बॉलिवूड फिल्ममेकर विक्रम भट्ट राजस्थान पोलिसांच्या ताब्यात. 30 कोटींच्या कथित फसवणूक प्रकरणामध्ये कारवाई. इंदिरा IVFचे संस्थापक डॉक्टर अजय मुरडिया यांची तक्रार.